नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक अतिशय मूलभूत असा प्रश्न, जे स्वतः ज्यांची पार्श्वभूमी दलित कुटुंबाची राहिलेली आहे, असे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उपस्थित केलेला आहे. कॉपीराईटमुळे मला ते फक्त टायटल तुम्हाला दाखवता येणार नाही, लोकसत्तामधलं आहे. त्यांच्या भाषणाचं जे शीर्षक लोकसत्ताने केले ते वाचून दाखवतो. प्रगतीनंतरही आरक्षण न्याय कसे? माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा भेदक प्रश्न भूषण गवईंनी उपस्थित केलाय. माझ्यासारख्या उच्चवर्णीयांनी केला असता तर खाली लगे कॉमेंटमध्ये शिव्या देण्याची सगळी रांग लागली असती. आणि पुन्हा जातीवर जाऊन, म्हणजे दलितांना जातीप्रमाणे शिव्या नाही दिल्या पाहिजे हे जसं बरोबर आहे तसं, पण त्याचा नेमका उलटा अर्थ आता सगळ्यांनी असा काढला की आपण आता तथाकथित सगळ्या उच्चवर्णीयांना शिव्या देऊनच घेऊत, कारण की हीच संधी आहे, ते काळाचा चूड उगवायचा आहे. भूषण गवई यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळाले ती पिढी वरती आल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या पिढीनं त्यांनाही आरक्षण मागावं, हे न्याय कसं? प्रगतीनंतर, विकासानंतर आरक्षण न्याय कसं, असा तो त्यांनी भेदक असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर आज दलित कुटुंबातले किंवा शोषित कुटुंबातले, इतर मागासवर्गीयातल्या ज्या सगळ्यांनी आरक्षणाचे फायदे गेल्या 70-75 वर्षामध्ये घेतले, त्याचा फायदा घेतल्याच्या नंतर त्यांचं त्यांच्या समाजाच्या बाकी लोकांच्या तुलनेनं जीवनमान वधारलं, ते झाल्याच्या नंतर आता त्यांनी याचं उत्तर द्यावं. जो प्रश्न भूषण गवई यांनी उपस्थित केलेला आहे, जे आता दलित आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, आधीपर्यंत ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत नव्हती असं आपण म्हणलं जातं, ज्यांना आता ती प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात ते नाव कमवत आहेत. आरक्षणासारखा विषय बाजूला ठेवून सुद्धा इतर क्षेत्रात ज्यांनी आपल्या बुद्धीची, प्रतिभेची चमक दाखवलेली आहे, पद्मश्री मिलिंद कांबळे यांचं उदाहरण तर आम्ही कितीतरी वेळा दिलेलं आहे. आपल्याकडे सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि इतर मागासवर्गीयांनी चालवलेला होता शेकडो वर्षांपासून. तेव्हा त्याला प्रतिष्ठा नव्हती आणि त्यांना पैसे दिले जात नव्हते, उपेक्षा होती. दोन गोष्टी अतिशय गंभीर होत्या. त्या सगळ्याचं परिमार्जन करायचं म्हणून आपण आरक्षणासारखा एक मार्ग स्वीकारला, पण दुसरा जो पुढचा मार्ग आहे त्याच्या बाबतीत आपण काही बोलत नाही. जे सगळे दलित कालपर्यंत त्या जातीच्या चौकटीमध्ये अडकून पडले होते, सामाजिक उपेक्षेचे बळी पडलेले होते, ठरलेले होते, त्या सगळ्यांना नवीन काळामध्ये संधी प्राप्त झाल्या, त्यांना अनुकूलता तयार झाली. त्याच्यातल्या ज्यांना, मुद्दा तिथं आहे, माझा असा दावा नाही, भूषण गवईंनी पण आपल्या भाषणात तसं सांगितलेलं नाही. सरधोपट जे सगळे दलित आहे, सगळे इतर मागासवर्गीय, त्यांच्याबद्दलचा मुद्दा नाही चाललेला. पण ज्यांना स्वतःला आरक्षणाचे फायदे मिळाले तर त्यांचा जो स्तर वाढल्याच्या नंतर ते परत त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आरक्षण का मागतात, मुद्दा इथे आहे. सगळ्यांनी मिळून गिवअप करणे ज्याला आपण म्हणतो, दुसऱ्यासाठी संधी मिळावी. जे गॅसच्या सबसिडीच्या बाबतीमध्ये मोदींनी एक मुद्दा असा मांडला होता की ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी आपली सबसिडी वापस करून टाका, म्हणजे आम्हाला ती दुसऱ्याला देता येईल. हा मुद्दा लक्षात घ्या. आपल्याकडच्या आरक्षणाला एक मर्यादा अशी आहे की तुम्ही किती देणार आरक्षण? सरकारी नोकऱ्याच मिळत सगळ्या एकूण रोजगाराच्या 5% पण नाही आहेत. एकूण रोजगारांच्या जो रोजगार उपलब्ध आहे त्याच्यामधल्या फक्त 5% नोकऱ्या ह्या राखीव म्हणजे सरकारी आहेत, सॉरी. आणि त्याच्यातला एक भाग आरक्षणामध्ये जाणार. मग इतकं जर ते तोकलं असेल तर मग ज्याला मिळालेलं आहे, ज्याला गरज नाही, त्यांना ते वापस का नाही करायचं? हा मुद्दा भूषण गवईने उपस्थित केला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा अनुभवतो. हे फक्त आरक्षणापुरतं नाहीये. आम्ही जे शास्त्रीय संगीताचे आणि बाकीचे बारवांच्यासाठी म्हणून जे बाकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक असे उपक्रम करतो, त्याच्यामध्ये आमचं एक फार साधं तत्व आहे. आम्ही त्या लोकांना असं म्हणतो की ज्यांची पोटपाण्याची सोय लागलेली आहे, मुलं बाळ त्यांचे व्यवस्थित प्रस्थापित आहे, बऱ्यापैकी सुखवस्तू असे जे लोक आहेत, त्यांना आम्ही अशी विनंती करतो की जसं आपल्याकडे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्याच्यातलं धर्म नावाची जी गोष्ट आहे, म्हणून धार्मिक संस्था असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे धर्मदाय आयुक्त असा शब्द येतो. सामाजिक संस्थांना धर्मदाय आयुक्त असा तो शब्द आहे. मग हा जो सगळा आपल्याकडच्या धर्म, अर्थ, काम, मोक्षमध्ये तुमच्या एकूण कर्तृत्वाचा 25% हिस्सा अशा पद्धतीनं सामाजिक कार्यासाठी मांडलेलं आहे. मग आमचं असं म्हणणं आहे की ज्याची भूक भागलेली आहे
त्यानं एक आपल्यातली चतकोर बाकीच्या वेगवेगळ्या कामांसाठी का देऊ नये? खरं तर तो देतो म्हणूनच हे सगळं चालू आहे. सरकार देतं म्हणजे सरकार काही स्वतःच्या खिशातून देत नाही. आपल्याकडं काय वाईट होऊन बसलेलं आहे माहिती का? सगळ्याच बाबतीमध्ये सरकारने करायचं ना आम्ही काही नाही करायचं, ही जी वृत्ती होऊन बसलेली आहे ही सगळ्याला लागू आहे. भूषण गवई आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणले, पण तेवढ्यापुरता मर्यादित विषय नाही हा. प्रत्येकच ठिकाणी आहे की ज्याची भूक भागलेली आहे, ज्याच्या किमान गरजा भागलेल्या आहेत, त्यानं एक हात वरती करून बाहेर दुसऱ्याला जर दिला तर त्याचं पण भलं होऊ शकेल आणि समाज पुढे जाऊ शकेल. आणि जेव्हा असं सगळ्यांनी मिळून एक ओझं उचललेलं असतं तेव्हा ते ओझं राहत नाही. तुम्ही एका विशिष्ट व्यवस्थेत सरकारवरती सगळं सोपवून द्यायचं, आपण काही करायचं नाही. कॉर्पोरेट कंपन्यांवरती सगळं सोपवून द्यायचं, आपण काही करायचं नाही. मोजक्या दानशूर व्यक्तींवरती सगळं सोपवून द्यायचं ना आपण काही करायचंच नाही. ह्याच्यातून कुठल्याच चवळी उभ्या राहत नाहीत, कोणाचंच भलं होत नाही. भूषण गवईंनी सांगितलेल्या मुद्द्याचा एक गंभीर भाग असा आहे की दलितांमधल्या ज्यांना अतिशय चांगल्या संधी मिळाल्या, उच्च पदावरती पोहोचले, आर्थिकदृष्ट्या सबळ झाले, आता त्यांच्याशी त्याच दलितातले दुसरा जो वर्ग आहे तो अजूनही उपेक्षित आहे. त्यांना स्पर्धा करायची, परत तो असमतोल निर्माण झालेला. आता कुठे गेली समता? एक दलित आहे ज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली, कुठल्या कारणानं असं नाही, मी त्याच्यातही जात नाही. आपल्याकडे ते एक फार आहे, सरकारी अधिकारी म्हणल्याच्या त्यानं 2 नंबरचा पैसा कमावलेला असेल असं गृहीत धरायचं आणि त्याला बडवायचं. मी तेही पडत नाही त्याच्यात, मी थोडंसं त्याच्यातून बाजूला पडतो. एक अतिशय IAS उच्च पदस्थ असा दलित अधिकारी आहे, तो जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याला मिळणारे सगळे आर्थिक लाभ आणि दुसरा एक सवर्ण आहे त्याला मिळणारे आर्थिक लाभ, याच्यात तर फरक काहीच नाही. किमान शासकीय पातळीवरील वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये उच्च पदस्थ दलित अधिकाऱ्यांना काही वेगळी वागणूक दिली जाते अशातला काही प्रकार नाही. त्यांनाही ती सामाजिक प्रतिष्ठा आहे, ती संधी आहे, सगळं आहे. मग आता पुढचं जेव्हा त्या IAS अधिकाऱ्याचा मुलगा किंवा भूषण गवई यांची पुढची पिढी किंवा अजून कोणीही नाव घ्या तुम्ही, सगळे उच्च पदस्थ जे दलित अधिकारी आहेत, मंत्री आहेत, राजकीय नेते आहेत, त्या सगळ्यांची पुढची पिढी आणि दलितातलीच गाव कुपाटीमध्ये राहणारी ती पिढी, मग ह्यांचं दोघांचं आपसामध्ये स्पर्धा कशी होईल? जो मुद्दा स्वातंत्र्याच्या वेळेस आरक्षणाचा जेव्हा मुद्दा संविधानामध्ये घेताना आपण उपस्थित केला होता तो परत आता दलिताच्या अंतर्गत झाला. किंवा अजून एक मुद्दा आहे, ज्या सगळ्याच मुद्द्याला काही भूषण गवईंनी हात घातलाय असं नाही, पण त्या निमित्ताने हे विषय खुले झाले. आता कोटा अंतर्गत कोटा सांगतायत तुम्ही, कशामुळं? सगळे दलित एक आहे असं का नाही घडलं इतक्या वर्षामध्ये? महाराष्ट्रातलं उदाहरण सांगायचं तर दलितल्या राखीव जागेचा जास्तीत जास्त फायदा पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबौद्ध यांना झाला, बाकीच्या दलितांना का नाही झाला? मग बाकीच्यांना दलितांचा तो व्हावा म्हणून ह्याच्यासाठी हे पूर्वाश्रमीचे जे महार होते ते आता दलितांमधले त्या अशा अर्थाने बलवान ठरले, दलितातले सवर्ण ठरले, मग त्यांनी का नाही पुढाकार घ्यायचा? हे जे सगळे गंभीर प्रश्न, किंवा इतर मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही जाती अशा आहेत की त्यांना त्याचे जास्तीत जास्त फायदे झाले आणि बाकीच्या जातींना झाले नाहीत. मग आता जेव्हा कोटा अंतर्गत कोटा असा विषय पुढे आला, म्हणजे ह्याचा अर्थ असा की ते जे आम्ही तत्व आणलं होतं आरक्षणाचं ज्या मूळ पायावरती समतेच्या, तेच गेलं ना. तेव्हा सवर्णाशी भांडण होतं, सगळे OBC एकत्र, सगळे SC एकत्र, सगळे ST एकत्र असं आपण म्हणत होतो. पण प्रत्यक्षामध्ये SCच्या अंतर्गतमध्ये काही जाती पुढे गेल्या, काही मागे राहिल्या. ST मध्ये पण त्याच सगळ्या जमातींची अडचण आहे. इतर मागासवर्गीयांमध्ये सुद्धा परत तेच आढळायला लागलं. म्हणजे जसं आपण गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला, पण नीती तीच राहिली असं स्वातंत्र्याच्या नंतरचं विश्लेषण करताना आमचे नेते शरद जोशी जे सांगायचे, महात्मा गांधी जे सांगायचे, तसं होऊन बसलं ना. प्रत्यक्ष जातीनं जो ब्राह्मण होता तो गेला आणि दलितांमधला महाराष्ट्रापुरतं म्हणायचं तर पूर्वाश्रमीचे महार नवबौद्धही तिथे जाऊन बसले आणि त्यांनी बाकीच्या दलितांवरती अन्याय केला. OBC मध्ये सुद्धा जास्तीत जास्त फायदा माळ्यांचा झाला, काय वंजाऱ्यांचा झाला, किंवा असं अजून जे काही सांगतात, आणि त्या तुलनेमध्ये बाकीच्या OBCंना फायदा झाला नाही. हा जो सगळा वाद आता सुरू झालेला आहे जातीच्या अंतर्गत, किंवा मराठा OBC करण्याचा सगळ्यात मोठा वाद काय होता की जे सध्याचे OBC ते म्हणतात की आम्हाला हे कुणबी आमच्यात नको. हे सगळं मागासवर्गीयांच्या आतमधलं चाललंय. ज्या म्हणजे खदखदणाऱ्या प्रश्नाच्या, त्या उकळणाऱ्या पाण्याच्या झाकण काढायचं आणि ती वाफ बाहेर यावी, तसा तो मुद्दा आहे. आता भूषण गवई यांनी उपस्थित केलेला अतिशय गंभीर मुद्दा आहे. याच्यावरती आमच्यासारख्यांनी बोलल्याच्या नंतर आमच्यावर टीका करून काही होणार नाही, आमचा मुद्दा नाही आहे. दलित
आणि इतर मागासवर्गीय ह्या सगळ्यांच्या अंतर्गत ज्या सगळ्या जाती येतात त्यांच्यातला जो संघर्ष पुढे आलेला आणि एकूण सगळे म्हणून समाजाचे विकासाचे जिथे अडथळे निर्माण झालेले आहेत, तसं न करता काही जणांनी त्याचा लाभ घ्यायचा. गाईच्या सडाला काही जणांनीच फक्त लुचायचं आणि बाकीच्यांनी उपेक्षित बाजूला राहायचं, त्यांना त्याचं दूध मिळायचंच नाही, जे की उपेक्षित होते. हे चित्र समोर आणल्याबद्दल भूषण गवई यांना धन्यवाद. त्यांनी हे धाडस केलं, त्यांनी हा मुद्दा समोर उपस्थित केला. दलितांमधले, इतर मागासवर्गीयांमधले, अनुसूचित जमातींमधले जे कोणी पुढारलेले लोक आहेत, जे विचार करू शकतात, ज्यांची ताकद आहे, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्या सगळ्यांनी मिळून याचा गांभीर्यानं विचार करावा. क्रीमी लेअरची आड घालण्यात यावी आणि आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त खऱ्याखुऱ्या उपेक्षितांपर्यंत पोहोचावा, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज